जय हिंद मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र वनरक्षक भरती 2025 सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। आणि या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती 2023 ला जी झाली आहे त्यामधील महत्त्वाची असणारी आपण 10व्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका संपूर्ण स्पष्टीकरणासह घेत आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला पूर्णपणे टीसीएस पॅटर्नने विचारण्यात आलेले प्रश्न आहेत, त्यामुळे टीसीएस पॅटर्नवरती सर्वात महत्त्वाचा प्रश्नपत्रिकेचा सराव असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरणावरती असे मिळून 20 प्रश्न घेतलेले आहेत। यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपल्या नोकरी इनसाइडर या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा। सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे, दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, डॅशच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून वाहक वारे रोखले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर या ठिकाणी प्रश्न काय आहे पहा, कशाच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून वाहक वारे जे आहेत ते अडवले जातात आणि पर्जन्यवृष्टी होती। तर या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे पहा, पश्चिम घाट। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल। आणि यावरती काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, तर पॉइंट्समध्ये पहा, पश्चिम घाटाच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारे मान्सून वाहक वारे अडवले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते। पश्चिम पर्वत जे आहे, तर सह्याद्री पर्वत जे आहे हा पश्चिम घाट म्हणून देखील ओळखला जातो। ही सुमारे 1600 किलोमीटर लांबीची पर्वतरांग भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर असून गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यातून जाऊन भारताच्या दक्षिणेकडील टोक असलेल्या कन्याकुमारीपर्यंत जाऊन आढळते। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा, हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा जवळपास नाही म्हटलं तरी 30 ते 40 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सर्वांना माहित असणं गरजेचं आहे। पर्याय क्रमांक 2, तर चंद्रपूर हा जो जिल्हा आहे, चंद्रपूर, तर या जिल्ह्यामध्ये आहे पहा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प। आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामधील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे। यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य समाविष्ट आहे। हे व्याघ्र प्रकल्प 1933 साली स्थापन करण्यात आले आणि याचं जे क्षेत्र आहे हे 626 चौरस किलोमीटर एवढं आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, खानदेश हा डॅशच्या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे। पहा, कशाच्या खोऱ्यामध्ये वसलेला वायव्य प्रदेश आहे? कृष्णा नदी, गोदावरी नदी, नर्मदा नदी की तापी नदी याच्या खोऱ्यामध्ये वसलेला वायव्य प्रदेश आहे। तर तो कोणता असणार आहे? याचं उत्तर पर्याय क्रमांक 4, तर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये वायव्येला असलेला एक प्रदेश आहे खानदेश। या ठिकाणी महत्त्वाचे पॉइंट्स पहा, नंदुरबार, धुळे आणि जळगाव हे जिल्हे मिळून खानदेश प्रदेश तयार होतो। तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांवरती मुलताई या ठिकाणी होतो आणि या नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणते दिल्लीतील मेहरोली येथील भारतीय कारागिरांच्या कौशल्याचे उल्लेखनीय उदाहरण आहे आणि ते सुमारे 1500 वर्षापूर्वी बनवले गेले? या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? प्रश्न थोडासा समजावून घ्या, प्रश्न इम्पॉर्टंट आहे। यापूर्वी आपल्याला प्रश्न थोडासा अल्टरनेट करून विचारला होता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, तर लोखंडी स्तंभ हे उत्तर असणार आहे। यामध्ये थोड्याशा नोट्स आहेत मित्रांनो, नोट्स पहा। तर लोखंडी स्तंभ जे आहे हे दिल्लीमधील मेहरोली या ठिकाणी भारतीय कारागिरांच्या कौशल्याचे एक उल्लेखनीय असं उदाहरण आहे आणि ते सुमारे 1500 वर्षापूर्वी बनवलं गेलं होतं। हा त्याच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या धातूंच्या गंज प्रतिरोधक रचनेसाठी प्रसिद्ध आहे। या स्तंभाचं वजन जवळपास 3000 किलोपेक्षा जास्त आहे असं मानलं जातं आणि हा स्तंभ गुप्तांच्या राजवटीमध्ये बांधण्यात आला आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोण ह्या एक स्वातंत्र्य सैनिक, वारली आदिवासी,
विद्रोहाच्या नेत्या तसेच महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ म्हणजे त्याला आपण लॉ ग्रॅज्युएट म्हणतो तर त्या होत्या। या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचे त्यांनी खूप सारं काम केलं आहे, त्यामध्ये त्या एक स्वातंत्र्य सैनिक देखील आहेत, वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या देखील आहेत, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक देखील आहेत आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ म्हणजे त्याला आपण लॉ ग्रॅज्युएट म्हणतो त्या आहेत। तर त्या कोण आहेत आपल्याला विचारलेलं आहे आणि आपलं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तर गोदावरी परुळेकर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। TCS जे विचारतं मित्रांनो गोदावरी परुळेकर यांच्यावरती त्यांचे पुस्तकं जे आहेत तर त्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत। यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स पहा तर ठाणे जिल्ह्यातील वारली या जमातीच्या महिलांच्या जीवनात सुधारणांची पहाट आणणारी कणखर स्त्री म्हणजेच गोदावरी परुळेकर। अंधश्रद्धेच्या जोखडातून त्यांची काही प्रमाणामध्ये सुटका करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले आणि गोदावरी परुळेकर या एक स्वातंत्र्य सैनिक देखील होत्या, वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या देखील होत्या, महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक तसेच महाराष्ट्रातील पहिल्या कायदेतज्ञ देखील होत्या। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे ब्रिटिश संसदेने ऑगस्ट डॅश मध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला। या ठिकाणी काय विचारले ऑगस्ट कोणतं वर्ष आहे की त्यामध्ये भारत सरकार कायदा हा मंजूर करण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर ऑगस्ट 1935। लक्षात ठेवा ऑगस्ट 1935 मध्ये भारत सरकार कायदा जो आहे तो मंजूर करण्यात आला आहे। भारत सरकार कायदा 1935 ने प्रांतामधील दुहेरी शासन पद्धती संपुष्टात आणली व त्या जागी प्रांतीय स्वायत्तता आणली। प्रांतांना त्यांच्या पारिभाषित क्षेत्रात प्रशासनाची स्वायत्त एकके म्हणून काम करण्याची परवानगी जी आहे ही ब्रिटिश संसदेने ज्यावेळी ऑगस्ट 1935 मध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला त्यावेळेस हे करण्यात आलं होतं। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7 आहे 1860 मध्ये दीनबंधू मित्र यांनी खालीलपैकी कोणत्या नाटकात निळीवाल्यांवरती होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता। या ठिकाणी पहा जे नीळधारक शेतकरी होते म्हणजेच निळीचं जे उत्पादन घेणारे शेतकरी होते यांच्यावर होणारा जो अत्याचार आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न जो आहे तो 1860 मध्ये दीनबंधू मित्र यांच्या थ्रू करण्यात आला होता। त्यांनी एक नाटक केलं होतं तर ते नाटक कोणतं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर नीलदर्पण ही 1860 मध्ये दीनबंधू मित्र जे आहेत यांनी एक नाटक केलं होतं पहा नीलदर्पण। आणि या नीलदर्पण मध्ये काय दाखवलं होतं की जे काही निळीवाले आहेत निळीवाले म्हटलो आपण किंवा निळीवाले शेतकरी जे आहेत यांच्यावर होणारा जो अत्याचार आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम या नाटकाद्वारे केलं होतं। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे खालीलपैकी कोणता वृक्ष हा गंगा ब्रह्मपुत्र यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो। असा कोणता वृक्ष आहे जो गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातील खारफुटी जंगलामध्ये आढळून येतो तर तो वृक्ष आहे ऑप्शन क्रमांक 1 त्याला सुंदरी म्हणतात। पहा सुंदरी हा जो वृक्ष आहे हा गंगा ब्रह्मपुत्रा या त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो आणि त्या भागात वृक्षांची जी संख्या आहे ती जास्त असल्यामुळे त्याला सुंदरबन म्हणून ओळखलं जातं आणि हे जे वृक्ष आहे ते 40 ते 45 फुटापर्यंत वाढत असतो। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल सुंदरी। प्रश्न क्रमांक 9 आहे खालीलपैकी कोणती मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहे। पहा आपल्याला काय विचारलंय की मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग कोणती आहे। या ठिकाणी उत्तर आपल्याला लगेच समजून जाईल। उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 तर यामध्ये पीर पंजाल ही जी आहे ही मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि मुख्य पर्वतरांग आहे। पीर पंजाल पर्वतरांग ही हिमालयातील पर्वतरांग आहे जी हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर या भारतीय राज्यांमधून जाते। गंगा शिखर हे पाकव्याप्त म्हणजे POK मध्ये काश्मीर मधील बाग जिल्ह्यातील पीर पंजाल पर्वतरांगेतील 3044 मीटर उंच पर्वत आणि पर्यटन स्थळ देखील आहे गंगा शिखर। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे कारगिलमध्ये पाकिस्तानी लष्कराने केलेली घुसखोरी उधळून लावण्यासाठी भारत सरकारने 1999 वर्षी केलेली एक कार्यवाही खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते। म्हणजे काय प्रश्न आहे की भारताने 1999 साली पाकिस्तान विरोधी एक कारवाई केली होती। ती कारवाई का केली होती तर त्यांनी कारगिलमध्ये पाकिस्तानी लष्करांनी घुसखोरी केली होती तर ती उधळून लावण्यासाठी 1999 मध्ये एक कार्यवाही केली होती किंवा एक ऑपरेशन राबवलं होतं। त्या ऑपरेशनचं नाव आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे।
ते जे ऑपरेशन होतं तर ते ऑप्शन क्रमांक 3 तर ऑपरेशन विजय या नावाने ते ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी ऑपरेशन कारगिल हे चुकीचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, काही विद्यार्थी कमेंट करून हेच उत्तर देत आहेत. प्रश्न क्रमांक 11 आहे. 2024च्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत? पहा, आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर आपल्याला कोण आहे ते विचारलं आहे. आणि हे जे आहे हे 2024 नुसार आहे, म्हणजेच लेटेस्ट आपण करंट अफेअर्स पाहतोय, लक्षात ठेवायचंय. तर सध्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे जे गव्हर्नर आहेत तर सध्या आहेत संजय मल्होत्रा. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. गाडिया लोहार ही लोहार काम करणारी भटकी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मुख्य प्रमाणात आढळून येते? गाडिया लोहार आणि ही जी जमात आहे तर ही ऑप्शन क्रमांक 4 तर राजस्थान या राज्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. ही एक आहे भटकी जमात आहे पहा, आणि लोहार काम करणारी ती जमात आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. राज्याकडून कोणतीही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले गेल्यास डॅश पुनरावलोकन केले जाते? पहा, राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन केलं तर त्यावरती कोणत्या प्रकारचं पुनरावलोकन केलं जातं? तर त्या ठिकाणी केलं जातं कोणतं? न्यायिक पुनरावलोकन. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेला कायदा केव्हा कार्यकारी आदेश घटनात्मक आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाकडे असतो. आणि तो कायदा किंवा तो आदेश घटनेचे उल्लंघन करत असेल तर तो असंवैधानिक, रद्द किंवा बेकायदेशीर ठरवला जातो. यालाच न्यायिक पुनरावलोकन म्हटलं जातं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना, पहा PMGY ही योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे? PMGY प्रधानमंत्री ग्रामोदय योजना. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर 2000 साली प्रधानमंत्री ग्रामोदय योजना ही 2000 साली सुरू करण्यात आली. ग्रामीण भागातील गरीब लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी 2000 मध्ये प्रधानमंत्री ग्रामोदय योजना ही सुरू करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान जे होते पहा श्री अटल बिहारी वाजपेयी, तर यांच्या नेतृत्वामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. भारताने खालीलपैकी कोणत्या देशाला चुका हा जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी मदत केली होती? या ठिकाणी चुका हा जो आहे हा एक जलविद्युत प्रकल्प आहे आणि हा जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी भारताने मदत केली होती. तर तो देश कोणता आहे? आणि तो देश असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर भूतान या देशाला भारताने मदत केली होती. कशासाठी? चुका नावाचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे. अप्त या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 16 ते 20 हे जे 5 प्रश्न आहेत हे पूर्णपणे मराठी व्याकरणावरती घेतलेले प्रश्न आहेत. यामध्ये प्रश्न काय आहे की अप्त या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? तर याचा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर नातेवाईकला समानार्थी शब्द आहे अप्त. आणि यामध्ये आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहूया. आनंदासाठी हर्ष, उत्साह, संतोष. अप्तसाठी नातेवाईक आणि सोयरे. पाण्यासाठी जल, जीवन, उदक, नीर आणि तोय. आपत्तीसाठी संकट हे महत्त्वाचे असणारे समानार्थी शब्द आहेत. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला जर 500 पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील जे आपल्याला TCS ने विचारलेले आहेत तर त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. आज तरी करणार ना काम तुम्ही या वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. आज तरी करणार ना काम तुम्ही हे वाक्य आणि या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे? क्रियापद म्हणजे काय? तर वाक्यातील क्रिया दाखवणारा जो शब्द असतो त्याला क्रियापद म्हणून ओळखलं जातं. आणि या ठिकाणी काय आहे? करणार ही जी आहे ही क्रिया दाखवतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होणार आहे. पहा, दिलेलं जे वाक्य आहे यामध्ये काम करण्याच्या क्रियेसाठी करणार हा क्रियावाचक शब्द वापरला आहे, म्हणजेच योग्य उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 4 येईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली होती.
या वाक्यामधील विशेषण आपल्याला ओळखायचं आहे। मित्रांनो, TCS जे आहे ना, हे फक्त आणि फक्त 7 ते 8 असे मराठी व्याकरणातील टॉपिक आहेत, त्यांच्यावरतीच आपल्याला प्रश्न आत्तापर्यंत विचारत आलेला आहे। त्यामध्ये विशेषण, क्रियापद वगैरे हे सर्व गोष्टी आढळून येतात। भुकेमध्ये त्याची केविलवाणी स्थिती झाली या वाक्यामधील विशेषण जे आहे, तर विशेषण कोणतं असणार आहे? विशेषण आहे या वाक्यामध्ये केवल वाणी। ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। केविलवाणी हे जे आहे हे विशेषण आहे। विशेषण म्हणजे काय, तर वाक्यातील नामाबद्दल किंवा नामवाचक शब्दाबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द असतो विशेषण। आणि या वाक्यामध्ये स्थिती शब्दाची व्याप्ती जी आहे ही मर्यादित करण्याचं काम जे आहे हे केविलवाणी या शब्दाने केलं आहे, म्हणून ते विशेषण असणार आहे। पर्याय 2 उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे। वाक्प्रचार आहे बादरायण संबंध असणे, या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4, तर ओढून ताणून संबंध करणे किंवा संबंध ठेवणे याला म्हणतात पहा बादरायण संबंध असणे। काही आपण वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ देखील पाहणार आहोत। बादरायण संबंध म्हणजे ओढून ताणून संबंध असणे, लग्न होणे म्हणजे काय, तर चतुर्भुज होणे, आणि आपल्या तंत्राने वागणे म्हणजे बोटावर नाचवणे, वाळीत टाकणे म्हणजे बहिष्कार करणे। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 20 आहे, 4 रस्ते एकत्र येतात ती जागा, या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। पहा, 4 रस्ते एकत्र येतात त्या जागेला काय म्हणतात? त्या जागेला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 2, तर चौक म्हटलं जातं। चौक म्हणजे काय? ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात। या ठिकाणी अजून आपण काही महत्त्वाचे शब्दसमूहाबद्दलचे शब्द पाहत आहोत। पाऊलवाट, तर पाऊलवाट म्हणजे काय? फक्त माणसाला पायी चालता येईल एवढी एक अरुंद वाट असते, तिला म्हणतात पाऊलवाट। यानंतर एक शब्द आहे पहा चावडी। चावडी म्हणजे काय? तर गावाच्या कामकाजाची एक जागा असते, तिला चावडी म्हणतो। आणि चाकोरी म्हणजे काय? तर गाडीच्या काचामुळे रस्त्यावर पडलेली धुळीतील जी वाट असते किंवा चिखलातील जी वाट असते तिला चाकोरी म्हणतात। आणि आपण मराठी जर गावाकडे बोलायचं झालं त्याला चक्री असं म्हणतात। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे। तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे आपले 20 प्रश्न जे आपल्याला वनरक्षक भरती 2023 मध्ये विचारण्यात आले होते। या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत राहा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रत्येक व्हिडिओची PDF मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहे। त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इन्साइडर, त्याला जाऊन आपण जॉईन करा। त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।